आपण सर्वांना आज ऑनलाईन उपस्थिती ज्यांची आहे त्या आदरणीय ताईसाहेब व सर्व शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित सर्व पदाधिकारी यांना नमस्कार करून आज मी माझ्या प्रेझेंटेशनला स्टार्ट करते. प्रेझेंटेशन आहे स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट. स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट आहे तरी काय? इट इज अन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, इट इज अन इनोव्हेटिव्ह अप्रोच for clean and sustainable environment or for clean and sustainable surrounding for the healthy life. Smart word आला की तिथे काहीतरी टेक्नॉलॉजी आलीच. सो आपल्यासमोर पुढचा प्रश्न उपस्थित होतो, व्हॉट इज स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट. सो स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट नक्की आहे तरी काय? तर टेक्नॉलॉजीचा
प्रकारचे वेस्ट आपल्यासमोर असतात. तर ऑर्गॅनिक वेस्ट, ज्याला आपण ओला कचरा असं म्हणतो, हजार्डस वेस्ट, बरेचशा गोष्टी आपल्या घरामध्येही हे हजार्डस वेस्ट बनू शकतं. काही गोष्टी असतात ज्या एक्सपायर झालेल्या असतात, तसे मटेरियल्स हे हजार्डस मटेरियल्समध्ये जातात. रिसायकलेबल वेस्ट, जो रियूज होणारा कचरा आहे त्याला आपण रिसायकलेबल वेस्टच्या टाईपमध्ये टाकू शकतो. इंडस्ट्रियल वेस्ट, जो इंडस्ट्रीमध्ये तयार होणारा कचरा आहे. मेडिकल वेस्ट, डे टू डे लाईफमध्ये हॉस्पिटल्समध्ये मिळणारा कचरा. ॲग्रिकल्चर वेस्ट, पेस्टिसाइड्स रिलेटेड किंवा शेती रिलेटेड जो कचरा तयार होतो तो ॲग्रिकल्चर वेस्टमध्ये. आणि ई वेस्ट म्हणजे खराब झालेले कम्प्युटर्स, खराब झालेले लॅपटॉप्स, इव्हन आपल्या हातात असलेला फोन खराब झाल्यानंतर आपण त्याला टाकून देतो. या सर्व गोष्टी ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत, टेक्नॉसिटी थिंग्स आहेत, या सर्व गोष्टी ज्या ई वेस्टमध्ये जातात. सर नेक्स्ट. तर आता ह्या ज्या वेस्ट सॅग्रिगेशनचा टाईप आहे किंवा हे जे सगळं आपण स्मार्ट टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय, तर मी आज तुमच्यासमोर जे मॉडेल सादर केलेलं आहे ते स्मार्ट वेस्टबिन किंवा स्मार्ट डस्टबिन आपण त्याला म्हणू शकतो. हे स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरून आपण हे मॉडेल तयार केलेलं आहे. सो ह्यात मी कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, तर हे मॉडेल पण माझ्याकडे म्हणजे ऑलरेडी माझं याच्यावर आधी काम झालेलं आहे, पण ते जे माझ्याकडे ई वेस्ट जमा होतं त्याच्यावरच मी पुन्हा काम करण्याचा प्रयत्न केला. आणि ते काम केल्यानंतर मी त्याच्यात जे बदल केले ते आहेत मायक्रो कंट्रोलर्स, म्हणजे ऑर्डिनो युनो बोर्ड्स आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यात प्रोग्रामिंग लोड करावं लागतं, असे बोर्ड मी वापरलेला आहे. IoT सेन्सर्स मी इथे वापरले. प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि त्याचे स्विचेस, लागणारे स्विचेसचा वापर इथे आहे. सर्वोमीटर, सर्वो मोटर, स्टेपर मोटर आणि मॉइश्चर मॉनिटर सेन्सर, म्हणजे ओला कचरा आहे की कोरडा कचरा आहे हे सेन्स करण्यासाठी एक मॉइश्चर मॉनिटरिंग प्लेट, तो सेन्सर मी इथे वापरलेला आहे. आणि त्यासोबत जम्पर वायर्स इथे वापरण्यात आल्या. सो आता ही टेक्नॉलॉजी किंवा या मॉडेलला दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला हेच मॉडेल माझ्या लॅबमध्ये 2 दिवसापूर्वीच त्याचं जे वर्किंग झालेलं आहे ते तुम्हाला पहिले व्हिडिओच्या मार्फत दाखवू इच्छिते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर पहिले मी मेटल ऍड केलंय, जे मेटल हे रेड कंटेनरमध्ये गेल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर एक चॉक टाकलाय जो आपल्याला ब्ल्यू कंटेनरमध्ये गेलेला दिसेल. आणि त्यानंतर आता ओली एक वस्तू उचललेली आहे मी, ज्याला आपण ऑर्गॅनिक वेस्ट असं म्हणू शकतो. जो कचरा त्यात टाकल्यानंतर तो बरोबर ग्रीन कंटेनरमध्ये जाऊन पडणार आहे. आता तो इथे पडला नाहीये, पण पुन्हा एकदा ते रोटेट होऊन तो ग्रीनमध्ये घेईलच. आता पडलाय. अशा रीतीने ह्याचं वर्किंग अगदी प्रॉपर 2 दिवसापूर्वीच माझ्या लॅबमध्ये हा शूट केला गेलेला व्हिडिओ आहे. ह्या मॉडेलवर मी वर्किंग तुम्हाला आजच्या याला दाखवू शकत नाहीये. त्याचं रिझन असं की मॉडेल वर्कआउट झाल्यानंतर नेक्स्ट डेला त्याच्या वायर्स या, म्हणजे माझं मॉडेल लॅबमध्येच होतं, वायर्स अचानक कट झाल्या. त्या कशा झाल्या मलाही माहिती नाही, पण म्हणजे उमरांनी ते काय केलं, पण सेन्सर्सला बऱ्यापैकी डॅमेज केलेलं आहे. त्याच्यामुळे मी 2 दिवसात ह्या गोष्टी मॅनेज न करू शकल्यामुळे व्हिडिओ मी तुम्हाला जस्ट असा दाखवू शकते की किती सेन्सर्स त्याचे चालले, बाकीचे सेन्सर्स बंद आहेत. त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर जे वर्किंग इथे आपल्याला दिसलंय तितकं प्रॉपर वर्किंग आज याच्यावर होत नाहीये, तर कारण मी त्या 2 दिवसात ते मॅनेज करू शकलेली नाही. तर आपण हे लास्टला मॉडेल किती वर्क होत आहे ते लास्टला बघूया. तर आता हे जे आहे ह्या स्मार्ट डस्टबिन्स ज्या आपण बनवल्या, ह्या स्मार्ट डस्टबिनचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर ह्या स्मार्ट डस्टबिन आपल्या कंट्रीचं किंवा सस्टेनेबल एक सराउंडिंगचं रिप्रेझेंट, एक फ्युचर रिप्रेझेंट करणाऱ्या अशा ह्या स्मार्ट डस्टबिन आहेत, असं आपण त्याचा इम्पॉर्टन्स म्हणू शकतो. हे पॅकेट सगळ्यांनी बघितलेले आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे पॅकेट्स आहेत किंवा मी हे जे तुम्हाला दाखवते हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे पॅकेट्स आहेत, जे आपण शाळेच्या प्रिमायसेसमध्ये डेली बघतो किंवा आपणही याच्यातल्या वस्तू बऱ्याच वेळा खाल्लेल्या
बद्दल अचानक मी स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट करून MLP पॅकेट्सवर कसं केले, तर हे जे पॅकेट्स असतात यांना MLP पॅकेट्स म्हणतात. MLP मीन्स मल्टी लेअर प्लास्टिक पॅकेट्स. सो आता हे जे पॅकेट्स आहेत, मल्टी मीन्स मल्टिपल, ज्याच्यात दोनापेक्षा जास्त लेअर वापरून हे पॅकेट्स बनवलेले असतात. सो हे पॅकेट्स जे फूड इंडस्ट्रीज आहेत त्याच्यात 90% फूड इंडस्ट्रीज हे प्रेफर करतात हे MLP पॅकेट्समध्ये फूड प्रिझर्व करण्याचे किंवा फूड स्टोअर करण्याचे. सो हे MLP पॅकेट बद्दल आज बोलण्याचा विषय असा की हे MLP पॅकेट्स बनतात कसे हे आपण पहिले तर बघूया. की हे MLP पॅकेट्स ज्याचं नाव होतं मल्टी लेअर पॅकेजिंग, याच्यात कोणते आणि किती लेअर्स वापरले जातात. सो याच्यात पहिला लेअर जो सगळ्यात महत्त्वाचा आहे दॅट इज पॉलीइथिलीन लेअर, जो ह्या पॅकेटमध्ये असणाऱ्या फूडला प्रॉपर सीलिंग करण्याचं काम करतो. त्यानंतर पुढचा लेअर आहे पॉलीप्रोपिलीन लेअर, जो ह्याला प्रॉपर स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. त्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकता तर यामध्ये एक ॲल्युमिनियम फॉईल आहे, जी ॲल्युमिनियम फॉईल हा लेअर ऑक्सिजन आणि मॉइश्चर यांना बॅरियर म्हणून काम करतो. बॅरियर म्हणजे तो आतमध्ये असणाऱ्या गोष्टींशी ऑक्सिजन आणि मॉइश्चरचा कॉन्टॅक्ट होऊ देत नाही. असे हे जे PET लेयर्स वापरून हे MLP पॅकेट्स तयार होतात, हे प्रॉपर त्याचे ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी, म्हणजे त्या पॅकेट्सला कुठेही कसंही फेकून देतात दुकानात आणल्यावर, त्यांना प्रॉपर असं ठेवलं नाही जात तरी त्यातलं मटेरियल हे कधीच फुटत नाही किंवा तुटलेलं आपल्याला मिळत नाही, कारण त्याची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी सुद्धा हे लेयर्स तितकेच महत्त्वाचं काम करतात. या लेयर्सला जे फ्यूज्ड केलं जातं ते एक हाय परफॉर्मन्स पॅकेजिंगसाठी फ्यूज्ड केलं जातं, म्हणजे मिक्सिंग जे केलं जातं ते हाय पॅकेजिंग परफॉर्मन्स देण्यासाठी मिक्स केलं जातं. सो आता विषय असा आहे की हे MLP पॅकेट्स फूड कंपनी यालाच का प्रेफर करते किंवा ह्या पॅकेट्समध्येच फूड का पॅक केलं जातं. तर पहिली गोष्ट, हे पॅकेट्स लाईट वेटेड असतात आणि त्यांची कॉस्ट पण खूप इफेक्टिव्ह आहे. हे जे पॅकेट्स बनवले जातात हे पॅकेट्समध्ये स्टोअर केलेल्या फूडला प्रॉपर असं प्रोटेक्शन मिळतं, मॉइश्चरपासून, एअरपासून, सनलाईटपासून. त्यासोबत पॅकेट्समध्ये पॅक केलेल्या फूडची शेल्फ लाईफ ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याला या पॅकेटमध्ये असणाऱ्या फूड प्रोडक्टची शेल्फ लाईफ ही वाढते. म्हणजे आपण जर एखादं मार्केटमधून चिप्स घेतले, दूध चिप्स, तर त्या चिप्सला साधारण आपण 7 ते 8 दिवसात संपवलं पाहिजे. पण ह्या पॅकेट्समध्ये जे चिप्स स्टोअर करून येतात ते 4 ते 5 महिन्यापर्यंत त्यांची एक्सपायरी डेट दिलेली असते. म्हणजे ह्या पॅकेट्समध्ये जर फूडला स्टोअर केलं गेलं तर त्यांची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं कंपनीसाठी जर काही असेल तर ते अट्रॅक्टिव्ह मार्केटिंग, अट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग बघितल्यानंतर लहान मुलं पहिले तर ते पॅकेट्समध्ये काय ते बघण्यापेक्षा ते पॅकेट कोणत्या कलरचं आहे, कसं दिसतंय ह्याच्यावर ते जास्त अट्रॅक्ट होतात. सो ह्या पॅकेट्सचं खासियत अशी आहे की ह्या पॅकेट्सवर प्रॉपर असं अट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग करता येतं. म्हणून फूड इंडस्ट्रीमध्ये 90% फूड प्रोडक्ट्स पॅक केले जातात ते ह्या MLP पॅकेट्स
MLP पॅकेट्स आहेत आणि ज्या MLP पॅकेट्सचे खूप डिफरंट असे कलर्स आपण डेली आपल्या प्रिमायसेसमध्ये बघतो. सो हे जे आहे ते इन्क्रीजेस लँडफिल्स, म्हणजे जिथे घनकचरा जमा होतोय त्या लँडफिल्सला सुद्धा इन्क्रीज करण्याचं काम हे करतात. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मायक्रो प्लास्टिक पोल्युशन घडवून आणण्यासाठी सुद्धा यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. प्लास्टिकमध्ये सगळ्यात हजार्डस मटेरियल म्हणजे MLP पॅकेट्स, ज्यांना आपण म्हणू शकतो. तर आता हे जे MLP पॅकेट्स आहेत याच्यावर विचार हा बऱ्याच लोकांनी खूप कधीपासून याचं रिसायकलिंग कसं करायचं या प्रोसेसवर चाललेला आहे. सो करंट रिसायकलिंग प्रोसेस अशा कोणत्या आहेत की ज्या ह्या MLP पॅकेट्सवर काम करतात? तर त्यातली पहिली मेथड आहे हॉट कॉम्प्रेस्ड मेथड टू फॉर्म ड्युरेबल शीट्स और ड्युरेबल बोर्ड्स. या मेथडबद्दल मी पुढे बोलणारच आहे, पुढच्या स्लाइड्समध्ये ह्याच्याच असणार आहे. सो आपण पुढच्या मेथडकडे जाऊया. दॅट इज पायरोलिसिस टू कन्वर्ट प्लास्टिक इनटू लेड. Pyrolysis is the type of method in which those MLP packets are burned without oxygen. Pyrolysis ही अशी मेथड आहे की ज्याच्यात आपण हे MLP पॅकेट्स टाकायचे, त्यांना पेटवायचं, पण ऑक्सिजन मात्र द्यायचा नाही. आणि ते जे त्याच्यातला स्मोक असेल त्याला कंडेन्स्ड करून जे लिक्विड फॉर्म होतं ते लिक्विड ॲज अ फ्युएल म्हणून वापरलं जात आहे, असा रिसर्च चालू आहे. अजून एनर्जी रिकव्हरी मेथड्स म्हणजे काय? हे MLP पॅकेटला जाळायचं आणि हीट सेन्सर्स लावून त्यात इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची, असंही रिसर्च चालला आहे. ज्या सिमेंट भट्टी असतात, ज्यांना आपण सिमेंट किल्स असं म्हणतो, सो अशा सिमेंट भट्टीमध्ये पण ह्या MLP पॅकेटचा काही उपयोग करता येईल का, असाही बराचसा रिसर्च चालला आहे. आणि त्यानंतर लास्ट हे सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या MLP पॅकेट्सला जर प्रॉपर रिसायकलिंग नाही झालं तर मग त्याच्यापासून काय बनतं, तर लो ग्रेड प्लास्टिक मटेरियल्स हे बनवून विकले जातात. सो असा ह्या गोष्टींवर चाललेली थिंग आहे सध्याला. सो आता मी ज्याच्यावर बोलणार आहे दॅट इज हॉट कॉम्प्रेस्ड मेथड टू कन्वर्ट ड्युरेबल बोर्ड्स ऑर शीट्स. ती मेथडचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. सो ही मेथड मी का चॉईस केली, किंवा ह्या मेथडला आपण इझिएस्ट मेथड टू रिसायकल दीज MLP पॅकेट्स असंही म्हणू शकतो. सो हीच मेथड इझिएस्ट मला का वाटते, कारण त्याच्यासाठी फक्त 2 मशिनरी रिक्वायर्ड आहे. त्यातलं पहिलं मशीन असं की हे जे MLP पॅकेट्स आपल्याला दिसतात ह्यांना बारीक करायचं, म्हणजे एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फाईन कटिंग त्याचं करायचं. आणि त्यानंतर दुसरं मशीन असं की हॉट सरफेसेस बनवायचे, त्यांच्यामध्ये बनवलेलं बारीक मटेरियल टाकायचं आणि त्याला फक्त कॉम्प्रेस करायचं. या इतक्या सिंपल मेथडने आपल्याला ड्युरेबल शीट्स किंवा ड्युरेबल बोर्ड्स बनवून मिळतात. ही मेथड अशी आहे की जी लो कॉस्ट मेथड आहे, ज्याला कमी खर्चात कमी वेळेत आपल्याला हे ड्युरेबल शीट्स बनवून मिळतात, म्हणजे यांचं रिसायकलिंग करून मिळतं. त्यातल्या त्यात सगळ्यात बेटर ॲडव्हान्टेज ह्या प्रोसेसचा असा आहे की इथे आपण ना MLP पॅकेट्सला जाळतोय ना त्याच्यावर अजून कोणतं काही करतोय. त्याच MLP पॅकेट्सला फक्त एका दुसऱ्या प्रायमरी सोर्समध्ये अल्टरनेटिव्ह शोधला आहे. सो ह्या मेथडमध्ये वेगळं असं एक्स्ट्राचं कोणतंही पोल्युशन होत नाहीये. सो अशी ही मेथड आहे. सो ह्या मेथडचा व्हिडिओ आपण बघणारच आहोत आणि ह्या व्हिडिओला इन्स्पायर होऊनच मी घरी पण एक प्रोजेक्ट करून बघितलेला आहे की हे जे छोटे छोटे MLP पॅकेट्स होते त्यांना कैचीने बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापलं आणि आपला जो तवा असतो त्याला तव्याला गरम करून मी त्याला कॉम्प्रेस केलेला आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तोपर्यंत तुम्ही पहिले हा व्हिडिओ बघून घ्या. This shredded plastic is made from MLP waste, like chips packets, Tetra Paks, and wrappers. It's one of the hardest materials to recycle, but with our new age process and robust sheet press machine, the Recluse Lab turns it into durable and usable sheets. Take a look at our process.
Our machines produce recycled plastic sheets in these sizes: 1.2 by 2.4 meters, 1.5 by 1.5 meters, and 1 by 1 meter, built for real-world impact. व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की किती सिम्पलेस्ट मेथड आहे या MLP पॅकेट्सला रिसायकल करण्याची. आता आपण खूप मोठ्या बोर्ड्सला त्यामध्ये बघितलं. मला घरी एवढं मोठं बोर्ड बनवणं तर शक्यच नव्हतं. सो मी फक्त 22 ग्रॅम MLP पॅकेट्स म्हणजे अशा आपल्याच प्रिमायसेसमध्ये सापडलेले त्या MLP पॅकेट्सला घरी घेऊन गेले आणि त्याचं कटिंग केल्यानंतर त्याच्यावर फक्त 22 ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि त्याची स्ट्रेंथ तुम्ही बघू शकता. ते किती वेल स्ट्रेंथ असणारं मटेरियल आहे आणि ज्याच्यात पूर्ण कलरफुल ते मटेरियल आहे. ते तिथे जे बनलं ते ऑब्विसली इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीला वापरून मशिनरी वापरून आहे. हे घरी बनवलंय त्याच्यामुळे इथे थोडासा तो रफनेस आहे पण त्याची जी स्ट्रेंथ आपण जर बघितली तर ती स्ट्रेंथ फक्त 22 ग्रॅमची एवढी आहे. तर आपण विचार करू शकतो की जर MLP पॅकेटचा जास्त प्रमाणात आपण वापर केला तर स्ट्रेंथ आपण किती बनवू शकतो. सो आता मी सिंपल असे काही कॅल्क्युलेशन्स तुमच्या समोर मांडणार आहे. फक्त 5 मिनिटात ते काही कॅल्क्युलेशन्स आपले होणार आहेत आपल्याच प्रिमायसेस संदर्भात. सो एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जर आपण म्हटली तर आपल्याकडे प्रायमरी सोर्सेस किंवा प्रायमरी रिक्वायरमेंट अशी आपली काय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हटली तर पहिली प्रायमरी रिक्वायरमेंट बेंचेस असले पाहिजे, टेबल असले पाहिजे, चेअर्स असल्या पाहिजे. सो ह्या जर आपण आपल्याच प्रिमायसेसमध्ये येणाऱ्या ह्या MLP पॅकेट्समुळे जर तयार करू शकलो तर दॅट इज अ बेटर अल्टरनेटिव्ह. सो आता जर याच्यावर म्हणजे मी जसं सुट्टी दिवाळीची सुट्टी संपली आणि त्याच्यानंतर मला म्हणजे माझं हे डोक्यात होतंच की मला हा प्रोजेक्ट करायचा आहे. सो मी आपल्या प्रिमायसेसमध्ये कंटिन्युअसली सर्वे माझा चालू होता की जे आपले सगळे शिपाई बंधू होते त्यांच्याशी मी कनेक्टेड होते आणि त्यांना डेली तो कचरा गोळा करून आम्ही त्याचं वजनी माप काढत होतो. सो मला असं निदर्शनात आलं की आपल्या प्रिमायसेसमध्ये एका शिफ्टमध्ये वजनी MLP पॅकेट्स मिळत आहेत 700 ग्रॅम एका शिफ्टमध्ये एका दिवसाला. सो हा दिवसाचा जर रेशो पकडला त्यात पण आपण मिनिमम रेशो पकडूया ज्याला मी क्वांटिटी घेतली आहे 500 ग्रॅम. जर दिवसाला आपल्याला MLP पॅकेट्स रॅपर्स एवढ्या वजनी रॅपर्स आपल्याकडे जमत असतील एका शिफ्टमध्ये तर आपल्याकडे शिफ्ट आहेत 3 शिफ्ट म्हणजे जसं आपण गावातला विभाग इकडे मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट अशा तिन्ही शिफ्टचा विचार केला तर आपल्याकडे 1.5 किलो वजनी रॅपर्स जमा झाले असं आपण म्हणूया. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. सो 3 शिफ्टमध्ये डेली आपल्याकडे 1.5 kg 1.5 किलो एवढा कचरा हा जमतोय MLP पॅकेटचा. जर ह्या 1.5ला म्हणजे 1.5 किलोला आपण 26 डेजने मल्टिप्लाय केलं 1.5 मल्टिप्लाय बाय 26 डेज. मी 26 डेज घेण्याचं रिझन असं की महिन्यामध्ये 4 रविवार येतील. त्या 4 रविवारमध्ये विद्यार्थी इथे येणार नाही. ते 4 रविवार मी स्किप केले आणि 26 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जवळपास 40 किलो एवढे MLP पॅकेट रॅपर्स आपल्या प्रिमायसेसमध्ये जमतात असा एक सर्वे माझा एवढ्या दिवसात झाला. सो 40 किलो आणि जर आपल्याला ह्या प्रोसेसने जर एक बेंच बनवायचा असेल तर कमीत कमी 30 किलो वजन ह्या रॅपर्सचं असलं पाहिजे. सो आत्ताच्या याला फक्त आपण 40 किलो आपल्या शाळेचा कचरा झालाय महिन्याचा असं कन्सिडर करूया. आणि आपल्या शाळेचे जर आपण पटसंख्येचा विचार केला तर माझ्या माहितीनुसार 2900च्या आसपास काहीतरी अप्रॉक्सिमेट आपल्या शाळेची पटसंख्या आहे. त्यातले पण आपण फक्त 2500 विद्यार्थी
पॅकेटचा कचरा फक्त आपण आपल्याच लोकांचा गृहीत धरला तर एवढा जमा होतोय. सो आताच मी बोलले की एक बेंच जर आपल्याला बनवायचा असेल तर 30 किलो एवढं आपल्याला लागतं. सो महिन्याचा जर 1300 डिवाइड बाय 30 आपण जर केलं तर आपल्याला 43.56 अशी काहीतरी फिगर मिळते. सो आपण त्याच्यात 43 कन्सिडर करूया. सो आपण जर हा कचरा महिन्याचा सगळ्यांचा एका ठिकाणी कलेक्ट करू शकलो आणि ह्या प्रोसेसला वापरून आपण आपल्याच इथे प्रायमरी सोर्सेस बनवायचा जर विचार केला तर आपण महिन्याला ह्या पॅकेट रॅपर्स पासून 43 बेंचेस बनवू शकतो. सो जर एका महिन्यात 43 तर वर्षाचे 1 इयर मध्ये किती बनतील? 516 बेंचेस. सो 516 बेंचेस आपण आपल्याच वेस्ट वापर